नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर उद्या आमची यात्रा आहे, त्यामुळे आज आमचं पूर्ण घर आहे आम्हाला क्लीन करायचं आहे. माझ्या माहेरचं घर सकाळ सकाळ पण हे 2 पार्सल रिसीव्ह झाले, अजून पण 4-5 आहे. ते आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते मी. हे छान असे बेडशीट मी मागवलं आहे मिशोवरून. खूप सुंदर आहे, क्वालिटी पण एक नंबर आली बरं का. कॉटनमध्ये आहे, खराब पण अजिबात होणार नाही आहे, कारण खूप सुंदर आहे. आणि हा ड्रेस खूप जास्त व्हायरल होता मध्ये तर खूप जास्त व्हायरल आहे आणि आत्ता पण खूप व्हायरल आहे. तुम्ही नक्की घ्या, खूप कमी प्राईसमध्ये मला भेटला आहे. 400 रुपयाच्या आसपास आहे. पाहू शकता ड्रेस, आणि कलर एकदम रिच कलर वाटतो. म्हणजे असा कलर पण नव्हता माझ्याकडे, होता ॲक्च्युली डार्क होता अशामधून. मागे तुम्हाला एक शेअर केला ड्रेस, तो वाला कॉर्ड सेट होता. पण हा खूप सुंदर असा ड्रेस आहे. म्हणलं चला यात्रेसाठी नवीन ड्रेस घेऊया, कारण साडी वगैरे मी तिकडून काही आणलं नाही आणि मला साडी नको म्हणलं, ड्रेसच घालूया. त्यामुळे हा ड्रेस यात्रेसाठी घेतला आहे मी. खूप सुंदर आहे. जर का लिंक पाहिजे असेल तर नक्की सांगा, आणि मी ॲफिलिएटमध्ये प्रोडक्ट टॅग पण करते. बघू शकता त्याची ओढणी पण किती सुंदर आहे, आणि पॅन्ट पूर्ण कॉटनमध्ये हा ड्रेस आहे. सगळ्यात जास्त मला याची डिझाईन भरपूर आवडली. ड्रेसवरची पण डिझाईन आणि ओढणीवरची पण डिझाईन तुम्ही पाहा. फक्त मी टॉपच घालून दाखवते. उद्या यात्रेत तर तुम्ही पाहतानाच उद्याच्या दिवशी यात्रेचा व्लॉग येईन. तर माझ्या बहिणीने एक मोठा उद्योग करून ठेवला आहे. एक कानातलं पाहू शकतात, ही रिंगवाली. ही खूप वर्षापासून तिच्या कानामध्ये होती, पण एक रिंग हरवली तिने, कालच हरवली. म्हणजे आम्ही इतकं शोधलं ती रिंग की कुठेच भेटत नाही, कुठेच. म्हणजे जवळजवळ 20,000ला आम्हाला चुना लागला आहे, कारण 15 ते 20,000 लागतील. आत्ता जर ते कानातलं करायचं म्हणलं 25,000 तर सहज जातील, सहज दोन्ही कानातले करायचे म्हणलं. एका कानातल्याची किंमत आता सध्या 20,000 असेल. 15,000 तर धरूनच चला. म्हणजे एवढा लॉस झाला आहे यात्रेच्या आदल्या दिवशी. त्यामुळे कुठेच लक्ष लागत नव्हतं. आम्ही इतकं शोधलं. गावाकडचं कसा परिसर खूप मोठा असतो, त्यामुळे लवकर सापडत नाही. किंवा मग आपल्या शहराकडे कसं घरातल्या घरात फ्लॅटमध्ये लगेच सापडून जातं. अनुचं एकदा कानातलं हरवलं तर ते लगेच सापडलं होतं, कारण घरातल्या घरात लगेच सापडून जातं. पण गावाकडे इतका मोठा परिसर, कुठं नेमकं शोधायचं हेच समजत नाही. चला ठीक आहे, आता काय जे हरवायचं असतं ते हरवतच. आपण टेन्शन घेऊ काय, ते येणार नाही आहे. जेव्हा भेटल तेव्हा भेटल. जर आपल्या नशिबात असेल तर भेटेल, आणि नसेल नशिबात तर नाही भेटणार. त्याला जाऊ द्या. इथे आता उद्या यात्रा आहे, त्यामुळे मग चला म्हणलं आज पूर्ण क्लीन करूया. मग मी सगळे भांडी बाहेर घासत होती, आणि मला फक्त रॅक वगैरे आतमधला फ्रीज वगैरे क्लीन करायचा होता. बाकी फ्रीजची पण भांडी मम्मीला मी आता बाहेर देणार आहे, त्यामुळे पटकन होईल. दोघींनी आवरलं की पटकन होतं. इथे हे टेबल पूर्ण रिकामा केला, त्याच्यावर पूर्ण बरण्या वगैरे होत्या, मग त्या पण सगळ्या घासाय दिल्या. फ्रीज पण छान असं क्लीन करायचं आहे मला. त्याआधी इथे मिक्सर वगैरे छान क्लीन करून घेतला. आत्ताच मिक्सर हा नवीन आणला आहे. मी नसते तरी मम्मीने एकटीने केलंच असतं, पण मी आहे म्हणून मदत करूया म्हणलं. आणि हा समोरचा टेबल दिसून येतो, फक्त 500 रुपयाला घेतला आहे. म्हणजे विश्वास बसतोय का 500 रुपयाला एवढाच टेबल येतोय म्हणून? मला तर विश्वासच नाही बसला. मागेच मम्मीने घेतला आहे, नवाच आहे तो अजून. तर इथे मिक्सरचे भांडे वगैरे सगळं त्याच्या मिक्सरच्या खालीच ठेवते, म्हणजे कसं तिथालची तिथं बरं पडतं. कसं मी ठेवल्याच्या नंतर काही नंतर परत भेटलं नाही तिला, तर मग परत ते तसेच वस्तू राहते. किंवा मग ज्याचं घर असतं ना, तर त्यांनी त्याच्या हाताने ठेवलं की ते कसं लगेच सापडतं. त्यामुळे मग मी जास्त काही उचकापाचक केली नाही. वरच्यावर फक्त सगळं क्लीन केलं, आणि आतमध्ये काय जास्त डीप क्लीन केलं नाही आहे. फॅन वगैरे तो मला क्लीन करून घ्यायचा आहे. इकडे कसं वरचा फॅन नाही आहे, त्यामुळे खालचा फॅन लावतो किचनमध्ये. हे किचन आहे. तर मग तिकडचं टेबल वगैरे छान असं क्लीन करून घेतला. आता वेळ आहे फ्रीजची, असं संध्याकाळ पडलं होतं, त्यामुळे टॉर्च लावून इथं मी करत आहे, कारण लाईट पण गेली होती. गुरुवार असल्यामुळे लाईट पूर्ण दिवस गेली होती. मागच्या वेळेस गेली नव्हती, पण ह्यावेळेस कसं काय गेली काय माहिती. गुरुवारचं काही सांगता येत नाही. सगळीकडे गुरुवार आय थिंक लाईट जाते म्हणजे जातेच. फ्रीज पण नवा आहे, 1 वर्ष पण नाही झालं याला घेतलेलं, त्यामुळे मम्मीने फ्रीज डीप क्लीन केला नव्हता आल्यापासून. तर त्याला म्हणलं आता करूयात आपण डीप क्लीन. तिला सगळे भांडे घासायला दिले, काचाचे भांडे, त्यामुळे रिस्क असते, त्यामुळे हळूहळू घास म्हणलं तिला. बाकी साईडचे कॉर्नर एवढे काही खराब झाले नव्हते, कारण जसं तुम्हाला सांगितलं की नवीनच फ्रीज आहे. फक्त बाकीचं वरचं वगैरे साफ करायचं होतं मला, फ्रीजच्या वरचं. ते सगळे डबे वगैरे सगळं फेकून, म्हणजे जे खराब आहे ते सगळं फेकून द्यायचं होतं, आणि जे बाकीचं मग सगळं ठेवायचं होतं. आता बघ वरती त्याच्यामध्ये इतकं पिशव्या वगैरे होत्या, मग ते सगळं पिशव्या वगैरे म्हणलं एका पिशवीत ठेवूया, कारण असं सगळीकडं पिशव्या लागतातच आपल्याला, छोटे पिशव्या. मग त्यासाठी स्टोरेज मला वाटते मिशोवर पण आहे, पण ते एवढे पैसे घालूस तर म्हणलं चला आपण अशा पिशव्यातच ठेवूया. तर मग मी ते भांडी घासत होती बाहेर. सगळे भांडे मम्मीला दिले होते. अर्धे भांडे सुकायला टाकले आहेत, त्यामुळे थोडे भांडे दिसत आहेत. आम्हाला लाडू, शंकरपाळी, चिवडा वगैरे करून घ्यायचा होता आजच, त्यामुळे लाडू तर झाले आहेत. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये रेसिपी वगैरे सगळं शेअर करेन मी नक्कीच, कारण यात्रा आहे
म्हणल्यावर दिवाळीसारखेचा फराळ आमच्याकडे होतं म्हणजे आम्ही घरच्या घरी मुलं वगैरे येतात. आता आमच्याकडे भरपूर मुलं आहेत त्यामुळे मग आम्ही करतो. तर इकडचा कॉर्नर वगैरे हॉल पण छान क्लीन केला. हॉलचा काही व्हिडिओ घेतला नाही. संध्याकाळी मला उपवास सोडायचा होता कारण मला गुरुवार आहे. तर एवढं सगळं केलं आहे. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी रेसिपी वगैरे शेअर करते. आणि संध्याकाळी गुरुवार सोडायचं होतं त्यामुळे एवढं सगळं फुल ताट भरून आज जेवण आहे. मला तर गवार खूप आवडते. गवार आणि भाकरीचं कॉम्बिनेशन मला इतकं नेक्स्ट लेवलला आवडतं. नंतर दुपारी दुसऱ्या दिवशी निवांत उठलो आणि त्याच्यानंतर मग मला दळण दळायचं होतं कारण मम्मी बाजूला होती. मग दळण दळायचं होतं मला. पण त्या गिरणीचं मला काही समजत नाही. माझ्या जी सासरची गिरण आहे ना तर ती वेगळी आहे म्हणजे बटनावर आहे. तर याचं कसं आहे ना की खालचा जो दरवाजा आहे ना तो बंद केला तरच मग ती गिरण चालू होते. म्हणजे असं वेगळी सिस्टीम आहे त्यामुळे मला काही ती कळलं नाही. म्हणून मम्मीलाच म्हणलं तुझं बघ, मला काही समजतच नाही. कदाचित धान्य पण अडकत होतं त्यामध्ये. ही गिरण आहे ना याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा. माझी सासरची गिरण आहे ना तर त्याबद्दल खूप कमेंट होत्या. पण नक्की तिकडं आता मी मे महिन्यात जाणार आहे तिकडं. मग तिकडे गेल्याच्यानंतर तुम्हाला मी त्याच्याबद्दल डिटेल्स देते. तर इथे अनु तिकडे गेली होती मागच्या वहिनींकडे. मागचा हा भाग आहे आमच्या घराच्या. तर ती येतच नव्हती. मग तिला काठी घेऊन आणायला गेले. पण काय ती घाबरते का मला. वहिनींनी तिला लपून ठेवली होती. मग तिला म्हणलं चल. तर हे आदर्श वगैरे आले कारण त्यांना कॅमेरा वगैरे लावलेलं होतं. मग त्यांना कळालं. मग ते गेले काय शूट करते, काय कोण दिसतंय वगैरे. अनुला आले, तिला कपडे वगैरे काढले, तिला छान असं फ्रेश केलं. नंतर संध्याकाळी तिला फ्रेश केल्याच्यानंतर रोज संध्याकाळी फ्रेश करावं लागतं तिला. नंतर संध्याकाळी फ्रेश वगैरे केल्याच्या नंतर इथे आता मला स्वयंपाकाला लागले आहे. बाहेरच चुलीवर मला स्वयंपाक खरंच खूप आवडतोय करायला आणि ते टेस्ट पण एक वेगळीच आहे. फक्त मी चपात्या करून घेणार होते बाहेर. वरण भाताचा कुकर आतमध्ये लावला होता. वरण भात चपाती आणि सकाळची भाजी होती त्यामुळे फक्त वरण भात चपाती मला एवढंच बेत होता आज करायचा. मग आतमध्ये मम्मी करत होते त्यामुळे बाहेर चला म्हणलं चपात्या तरी करून घेऊया. आणि नवीन घरचं जे गहू झालं आहे ना शेतगहू तर ते दळलं आहे त्यामुळे त्याच्या चपात्या इतक्या भारी होतात ना, खूप भारी लागतात. आणि टेस्ट पण घरच्या गव्हाची टेस्ट ही बाहेरच्या गव्हाला काही हे होणार आहे का. आपण किती पण खाऊ शकतो, फेकून पण देऊ शकतो. पण बाहेरचं कसं विकत आणलेलं ते नाही ना फेकून वगैरे, म्हणजे ते चांगलंच नाही वाटत फेकून देताना. तर ही इलेक्ट्रिक शेगडी आहे. तिला म्हणजे खालून आहे ना हवा लागते त्यामुळे मग कंटिन्यू धूर म्हणजे जाळ येतो. त्यामुळे मग मला असं गॅससारखंच फील येतं. त्यामुळे मी यावर करते. नाही तर चुलीवर स्वयंपाक करणं हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. तर ही इलेक्ट्रिक शेगडी आहे पण एकदम चुलीसारखं आहे कारण सरपण वगैरे जे लाकडं वगैरे असतं ना ते ह्यावर टाकावं लागतात. त्यामुळे ही मला शेगडी खूप आवडते म्हणून मी यावर स्वयंपाक करते. आणि यावरची टेस्ट पण खूप वेगळी आहे. तर शेजारचा आयुष अनुसोबत खेळायला आला होता. अनु पण माझ्या शेजारीच बसली होती. पहिल्यांदा मी पिठाचे गोळे वगैरे करून घेतले कारण यावर कमी जाळ करू शकत नाही आपण. एकदा लागला की खूप लागतो. मग खूप चपात्या पटकन करावं लागतात. आणि एकटी असेल तर खूप धांदल उडते. गॅसपेक्षा दुप्पट ही फास्ट आहे कारण कमी करायचं ऑप्शनच नाही ना याच्यात. आता सगळ्याच गावांची यात्रा आहे जवळजवळ. आयुषने मग त्यांच्या गावावरून हे काहीतरी आणलं होतं. आणि अनुचं इथं पीठ खेळण्याचं काम चालू आहे. तिला लहानपणीपासून पीठ खेळायला खूप जास्त आवडतं. चप्पल वगैरे घालून मध्येच बसली आहे. आता ते पिठाचं काहीतरी गोळा केलं आणि ते गळ्यामध्ये बांधते की नेकलेस केला आहे म्हणून. म्हणजे लहान मुलांचं काय करतील आणि काय नाही ह्याच्यावर नेमच नाही आहे. आणि जाळ भरपूर लागला होता त्यामुळे एक लाकूड असं महागं घ्यायचं म्हणजे कमी करायचं. जर सिस्टीम चुलीमध्ये असेल तर हे असं फक्त जास्त जाळ लागला की एक लाकूड फक्त मागे घ्यायचं. मग बरोबर जाळ हा कमी होतो. किंवा मग तिथे बटन आहे जे की खालून हवा येते ना मग त्याचं बटन आहे. हवा ती बंद पण करू शकतो म्हणजे थोडासा जाळा हा कमी होतो. ॲक्च्युली ह्याच्यावर थोड्याच्या म्हणजे 2 माणसं असेल तर पटकन होतात. नाही तर एका माणसाला ना पटकन चपात्या जळायला लागतात. मग खालची चपाती होत नाही पटकन. पण काय नाही वेस्ट गेलं तरी थोडंसं आपल्याला गॅस आपण वेस्ट घालू शकत नाही. पण हे थोडंसं जाळ वगैरे वेस्ट गेलं तरी पण एवढं काय वाटत नाही. पण मी ट्रेन झाली आहे आता बऱ्यापैकी 4-5 वेळा केलं एकटीने चपात्या त्यामुळे ट्रेन झाली आहे. आणि संध्याकाळचं असं काहीसं जेवण मम्मी आतमध्ये करत होते त्यामुळे चला म्हटलं पटकन बाहेर करूया. आणि वरणासोबत चपाती खायला मला पण आवडते त्यामुळे मी काय भात वगैरे काही खाणार नाही आहे. त्यामुळे तिला म्हटलं थोडाच कर, चपात्या जास्त करते. आता उद्या आम्ही यात्रेसाठी काय केलं आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. ते पण मी यावरच करणार आहे. लाडू, चिवडा, गुलाबजाम वगैरे ते पण उद्या तुम्हाला शेअर करते. रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. किंवा अजून कोणत्या गावाकडच्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील हे पण नक्की सांगा कमेंटमध्ये. म्हणजे तसे मी वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी ट्राय करेन नक्की.
नक्कीच. मी तुम्हाला माझ्या फ्रेंड्स वगैरे शेत दाखवलं, कारण तिकडेच गेले होते मी, पण आमचं शेत अजून दाखवलं नाही. आमच्या शेतात झाडं आहेत आंब्याची वगैरे, तिकडं आंब्याला भरपूर आंबे आले आहेत, पण मला जायलाच झालं नाही. आता उद्या यात्रा, आमची उद्या यात्रा झाली की मामाच्या गावाला जायचं आहे मला. मामाच्या गावची यात्रा आहे, नंतर तिकडून आलं की मी एकदम फ्री आहे. मग तुम्हाला सगळे छान छान ब्लॉग पाहायला मिळतील. तोपर्यंत यात्रेचे ब्लॉग पाहून घ्या. आणि चला मग आजचा हा व्हिडिओ छान अशा ह्या स्वयंपाकासोबत मी इथंच एंड करते. कसा वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्या. बाय.